हा, ठीक आहे. आता आपण 10 मिनिटात मीटिंग संपणार आहे. 8:30 वाजलेत. 8:40 मीटिंग संपणार आहे. तर त्यावेळेला पुन्हा तुम्हाला जशी सूचना सांगितली मी, की त्या मीटिंगच्या लिंकवरती पुन्हा एकदा क्लिक करायचंय आणि परत जॉईन व्हायचंय. तर आता आज आपण पहिला घटक घेणार आहे अ, गणितातला. पहिल्या घटकाचं नाव आहे संख्याज्ञान. आणि संख्याज्ञान म्हणजे 1 ते 100 अंक असतात किंवा 1000 पर्यंत संख्या आहेत. तर त्यांची माहिती आपल्याला व्हायला पाहिजे. म्हणजेच त्याला संख्याज्ञान म्हटलेलं आहे. आणि हे संख्याज्ञानामध्ये पहिल्यांदा पहिला आकडा लिहिलाय बघा, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे ह्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो इंग्रजी अंक. बघा, ज्यांच्या खाली मी आता रेष मारली निळ्या रंगाची, यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतात. आणि पहिल्यांदा वरती लिहिलेली आहे देवनागरी संख्या चिन्हे. आता देवनागरी संख्या चिन्हे म्हणजे आपण पहिलीत ज्यावेळेला आलो होतो, त्यावेळेला 0, 1, 2 हे मराठीतले जे अंक काढतो, यांना देवनागरी संख्या म्हणतात. हे बघा, हे 5, 6, 7, 8 आणि 9 हे जे अंक आहेत, ज्यांना मी बरोबर खूण केलेली आहे, या संख्यांना देवनागरी संख्या म्हणतात. म्हणजेच मराठी संख्या आपण 1, 2, 3, 4 होय की नाही? 0, 9 पर्यंतच्या संख्या यांना संख्या चिन्ह म्हणायचं. आता एक अंक काढायचा असला तर मराठीमधनं आपण अशा पद्धतीनं काढतो. मराठीतून 2 अशा पद्धतीनं काढतो, 3 काढतो, 4 काढतो, 5 अंक, 6, 7, 8 आणि 9 हे जे अंक आहेत यांना संख्या चिन्ह म्हटलेलं आहे. आणि हे देवनागरी आहे. देवनागरी म्हणजे मराठी भाषेतले. आणि हे मराठी भाषेतले जे संख्या आहेत, त्यांना आपण देवनागरी संख्या चिन्ह म्हणतो. बघा, लक्षात ठेवा, देवनागरी शब्द लक्षात आला की म्हणायचं मराठी. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे हे इंग्रजी अंक आहेत. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे इंग्रजी अंक आहेत. इंग्रजी अंकांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणायचं. मग ह्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह का म्हणायचं? की वेगवेगळ्या देशामध्ये जरी आपण गेलो, तर हे इंग्रजी अंकांच्या संख्या ज्या आहेत, ह्या जास्त वापरल्या जातात. आणि देवनागरी संख्या चिन्ह जी आहेत, ही आपल्या शेजारच्या 1, 2, 3च देशांमध्ये आहेत. म्हणजे भूतान आणि नेपाळ आणि तिबेट आणि भारत अशा 2-3 शेजारच्या देशांमध्येच हे देवनागरी अंक वापरले जातात. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे 0, 1, 2, 3, 8, 9 पर्यंत ज्या संख्या आहेत, ह्या संख्या संपूर्ण जगभर वापरल्या जातात. अमेरिकेत, इंग्लंडमध्ये, जपानमध्ये, पॅरिसमध्ये अनेक ठिकाणी या संख्या चिन्हांचा वापर सगळ्यांना ह्या संख्या कळतात. म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय अनेक देशांमध्ये ह्या संख्या अ, वापरत असतात. आता ह्या संख्याचिन्ह तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. मराठीतल्या 1 ला इंग्रजीत कसा 1 आहे? मराठीतला 2 कसा आहे? इंग्रजीतला 2 कसा आहे? हे एकदा नीट बघून घ्या. इंग्रजीतले मराठीतले 3, इंग्रजीमधले 3. मराठीतले 4, इंग्रजीमधले 4. मराठीतले 5, इंग्रजीत 5 कसे आहेत? मराठीत 6 कसे आहेत? इंग्रजीतले 6 कसे आहेत? मराठीतले 7, इंग्रजीतले 7. मराठीत 8, इंग्रजीत 8 अंक कसे आहेत? मराठीतला 9 आणि इंग्रजीतला 9. हे आपण संख्या ज्यावेळेला लिहितो, तर त्यावेळेला या दोन्ही संख्यांची मिक्स करून संख्या कुठली लिहायची नाही बरं का. आता समजा मी आता इथं बघा एका बाजूला काढतो 100 ही संख्या वाचा बरं मी लिहिलेली आहे ती. ज्यांना माईक चालू करून वाचता येईल.
वाचून दाखवा. सर 144. 144. पण यामध्ये बरोबर आहे, माईक बंद करा. 144 आहे, पण ह्यातला मधला अंक मी इंग्रजी काढलाय. खरं तर मी संख्या कशी लिहायला पाहिजे होती? 144 अशी मराठी लिहायला पाहिजे होती. मग जर इंग्रजीतच जर लिहायची असेल तर इंग्रजीतले अंक बघा कसे आहेत. 144 अशा पद्धतीनं सगळेच अंक आपल्याला मराठीत तर मराठीत किंवा इंग्रजीत तर इंग्रजीत अशा पद्धतीने आपल्याला काढता आले पाहिजेत. आणि व्यवस्थितपणानं काढलेले अंक जे आहेत त्यांनाच बरोबर दिलं जातं परीक्षेमध्ये. नाहीतर अशा पद्धतीने जर तुम्ही काढले तर त्याला मार्क मिळत नाहीत. तुम्ही कधी कधी आता काही वेळेला अनुपचं, आयुषचं, चिन्मयचं होत नाही, पण जोहान कधी कधी अशा गडबडीत संख्या अशा लिहिल्या जातात कधी कधी. तर अशा सर्वांनीच लक्षात घ्या, म्हणजे काय नावं घेतली म्हणजे तुमच्या चुका आहेत असं नाही. कधी कधी अशा आपल्याकडून चुका होत असतात. तर ह्या चुका होऊ नयेत ह्यासाठी आपण काळजी घ्यायची असते. तर ह्या ज्या देवनागरी संख्या आणि आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे काय? देवनागरी म्हणजे मराठी अंक, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजेच इंग्रजी अंक. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं सहज समजतील. आता ह्याच्यावरची प्रश्न कसे येतात परीक्षेमध्ये? तर आता पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न आहे, 1,200 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? 1,200. आता बघा, या संख्यांचा आपण अभ्यास करणं आवश्यक आहे. हं? आता 1,200 ह्या अंकाला म्हणायचं 100 आणि पावभाग. मग 100 आणि पावभाग म्हणजे 100चा पावभाग 25 असतो. हे 100 आहेत आणि त्यातला 100चा पावभाग जो असतो तो 25 असतो. म्हणजे ह्याचं उत्तर आहे 125. ह्या सगळ्याच संख्या 125 आहेत. मग तिथं काय सांगितलं त्यांनी? देवनागरी संख्या चिन्हात मराठी अंक, सगळे मराठी अंक कोणते आहेत? पर्याय क्रमांक कोणता दाखवलेला आहे? 4. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. सर 2. बघा त्याचं स्पष्टीकरण खाली दिलेलं आहे. 1,200 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात 125 पर्याय ही क्रमांक लिहितात. 2. म्हणून पर्याय म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. बघा, अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेत प्रश्न येतात आणि आपण गडबडून न जाता आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहिता आली पाहिजेत. आता ह्यातला दुसरा प्रश्न आपण बघूया. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा. 4,753 या संख्येमधील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. आता ह्यातला जो शतक स्थानचा अंक आहे हा ओळखता आला पाहिजे आपल्याला. आता मी एका बाजूला अंक लिहितो. सर 3. हा, सर 4. सर 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. बर, इथं उत्तर दिलेलंच आहे ते सर तुम्ही. क्रमांक 3. आता आपण समजून घेऊया. 4,000. सर 3. ओके, 4,753 ही संख्या दिलेली आहे. मग आता ह्यातला शतक स्थानचा अंक कसा आधी ओळखायचा? मग शेवटचा जो 3 आहे त्याला आपण म्हणतो एकक. हा जो 5 आहे त्याला म्हणतो आपण दशक. आणि हा जो 7 आहे त्याला म्हणतो शतक. आणि हा शेवटचा जो 4 आहे याला काय म्हणतात माहितीये का? 4चं नाव हजार. आहे हजार. बरोबर, सर 1000. बरोबर. 4 हजार. जो फक्त संख्या आहे ती आहे 1000. आता आपल्याला सांगितलंय शतक स्थानचा अंक. शतक स्थान कोणतं आहे? पहिला आहे एकक, दुसरा आहे दशक आणि तिसरा आहे शतक. शतक स्थानचा अंक कोणता आहे? 7. 7 अंक आहे. बरोबर, 2 नंबर. बरोबर आहे. 7 अंक आहे, पण त्यांनी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा म्हटलेलं आहे. मग आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह मध्ये 7 हा इंग्रजीतला 7 आहे आणि इंग्रजीतला 7 असणारं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तराचा गोल त्यांनी वर्तुळ त्यांनी रंगवलेला आहे. अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न नीट वाचता आले पाहिजेत आणि पर्याय व्यवस्थित अचूक निवडता आला पाहिजे, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर येतं. नाहीतर गडबड झाली की प्रश्नांची उत्तर आपली चुकतात. तर ह्यासाठी चुका व्हायला नकोत म्हणून आपण काय करायचं आहे, अचूक प्रश्न वाचायचा आणि पर्याय सुद्धा अचूक वाचले पाहिजेत. आता हे झाले नमुना प्रश्न म्हणजे सोडवले. हा, आता आपण या यावरचे स्वाध्याय आपण बघणार आहोत. ओके. बघा, आता आपण पहिला प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील पर्यायामध्ये देवनागरी व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातील चुकीचा पर्याय निवडा. बघा, चुकीची उत्तरची जोडी कोणती आहे ती निवडायची. देवनागरी म्हणजे मराठी अंक. सर हा बोल. सर 3 नंबर हा, सर 3 नंबर थांबा. 3 हा प्रश्न तुम्हाला समजला का? चुकीचा पर्याय निवडायचा आहे. चुकीचा पर्याय आता बघूया आपण. तुमचं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया. थांबा. 345 पहिली संख्या आहे 345 आणि दुसरी संख्या इंग्रजी मधली म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात ती 345च आहे. म्हणजे ही जोडी बरोबर आहे. आपल्याला चुकीची जोडी शोधायची हो की नाही. आता बघूया दुसऱ्या पर्यायात काय दिले, 735 सर 3 आणि 735 ही पण उत्तराची जोडी बरोबर आहे. आता पुढची तिसरी संख्या काय दिली बघा, 631 आहे आणि इथं देताना मात्र इंग्रजी मधली जी संख्या आहे ते 361 दिलेली आहे. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे आणि आपलं उत्तर तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पण तरी चौथा पर्याय आपण बघूया, 948 आणि इंग्रजीमध्ये पण 948 आहे. ही पण जोडी बरोबर आहे. म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे, दुसरी जोडी बरोबर आहे आणि सर 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक तुम्ही गोल कोणता रंगवणार, तिसरा, हो की नाही. ओके, चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न वाचतो मी, बघा नीट लक्ष द्या. 506 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे म्हणजे 506 क्रमांक 3 अगदी बरोबर. जोहान पर्याय ओके. उत्तर बरोबर आहे. आता बघा 506. अरे होय की, सगळ्यांनी किती प्रत्येकानं 3 सर तीन असं उत्तर नाही बोलायचे नाहीत. एकानं उत्तर बोललं की 3 उत्तर बरोबर आहे. आपल्या मनाला आपण सांगायचं बरोबर आहे, आपलं उत्तर पण 3च आहे. हे मनातल्या मनात म्हणायचं, माईक चालू करून म्हणायचं नाही. बघा 506 इंग्रजी मधली संख्या बघायची, ही 506 बरोबर आहे, पण मराठीतली संख्या आहे ही नाही आपल्याला उत्तर. दुसरी संख्या 506 आहे का, नाही, ही 503 आहे, ही पण उत्तर चूक आहे. तिसऱ्या पर्यायात 506 आहे आणि इंग्रजी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, तिसरा पर्याय बरोबर आहे. आणि इथं दिलंय 560, हे उत्तर तर चूकच आहे. म्हणजे आपली चारही उत्तर आपण चेक केल्यानंतर आपलं बरोबर उत्तर खात्री करून तिसरं उत्तर बरोबर आहे, म्हणून तिसरा नंबरचं वर्तुळ आपण रंगवायचं आहे. अशा पद्धतीने जर व्यवस्थित गडबड न करता जर उत्तर सांगितली, मगाशी कोणीतरी 2 नंबरचा पर्याय सांगितला होता 503. बघा 506 आहे आणि काही जणांनी उत्तर 503 सांगितलं, म्हणजे गडबड झाली. तुमची गडबड झाली की उत्तर चुकतं. उत्तर चुकले की 2 मार्क कमी होतात आणि 2 मार्क कमी पडले की एकूण जेवढे मार्क त्यातले आणखीन 2 मार्क कमी होतात. त्यामुळे गडबड न करता प्रश्नांची उत्तरं, चारही उत्तर आपण नीट पद्धतीने वाचली पाहिजेत, समजून घेऊन वाचली पाहिजेत.
फसायला होतं. ओके, आता फसायचं नाही. प्रश्न तिसरा आहे. नीट वाचतो. तुम्ही पण लक्ष द्या नीट आणि उत्तर व्यवस्थित सांगायचंय. मी जेव्हा सांगा म्हणेन त्यावेळेला उत्तर सांगायचं. मधनं सुरू करू नका. मी प्रश्न उत्तर होईपर्यंत तुम्ही सांगून रिकामे होताय. असं नाही करायचं. ओके. मी प्रश्न वाचतो. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आता देवनागरीमध्ये लिहायची आहे म्हणजे मराठी अंकामध्ये आणि 2 अंकी मोठ्यात सर मोठी संख्या. सांगा उत्तर. पर्याय क्रमांक 3. पर्याय सर क्रमांक पर्याय 3. क्रमांक अगदी बरोबर आहे. येस, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. कारण 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99 आहे आणि 99 इथं 2 वेळा दिलेले आहे. म्हणजे पहिला पर्याय क्रमांक 98 आहे आणि चौथा पर्याय क्रमांक 98 आहे. ही दोन्ही उत्तरं चूकच आहेत. आता दुसरं उत्तर आणि तिसरं उत्तर 99 आहे. पण आपल्याला काय सांगितलंय? देवनागरी संख्या चिन्हात म्हणजे मराठीमध्ये देवनागरी फक्त मराठी संख्या म्हणजे त्याचं उत्तर आहे 99. 3 नंबरचा पर्याय. आणि 2 नंबरच्या पर्यायात काय आहे? 99च आहे, पण हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजीमध्ये आहेत. मग देवनागरी म्हणजे मराठी आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि ज्यांच्या लक्षात आलं त्यांना 99 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर समजलेलं आहे. छान उत्तर तुम्ही सांगितले सगळ्यांनी. तुमचं अभिनंदन. आता प्रश्न चौथ्या प्रश्नाकडे जाऊया. संख्या आहे बघा 734. या संख्येतील शतक स्थानचा अंक देवनागरी लिपीत लिहा. आता यातला सर पर्याय क्रमांक 1. सगळ्यांनी उत्तर सांगा. पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर. आता माईक सगळ्यांनी बंद करा. कोणतरी 2 म्हटलं असं मला वाटतंय. ठीक आहे, माईक बंद करा सगळ्यांनी. आपल्याला काय शोधायचं आहे? शतक स्थानचा अंक शोधायचा आहे आणि तो देवनागरीमध्ये लिहायचा आहे. आता शतक कोणतं आहे बघूया. एकक 4 आहे, दशक 3 आहे आणि शतक 7 आहे. आता हा जो 7 अंक आहे हा इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे. आपल्याला काय सांगितले? देवनागरी लिपीत लिहा. म्हणजे 7 हा अंक देवनागरीत म्हणजे मराठीमध्ये कसा लिहायचा? पहिलं जे उत्तर आहे तसं 7. म्हणून पहिला पर्याय क्रमांक 7 हे तुमचं उत्तर आहे. व्हेरी गुड. छान उत्तर सांगितलीत. आता 4 प्रश्न झाले. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 5वा प्रश्न. आता 5वा प्रश्न कसा आहे हा आपण बघूयात. नीट वाचतो मी. आता गणित मोठं आहे बरं का हे. आता हे गणित आपल्याला समजून घेतलं पाहिजे. तर आपण हे गणित समजून घेणार आहे. काय गणितात आहे बघा. प्रियाने एका दुकानातून 14 रुपयांची वही आणि 5 रुपयांचे पेन घेतले आणि दुकानदाराला 20 रुपये दिले, तर तिला किती रुपये परत मिळतील? आणि येणारे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात लिहा असं सांगितलेलं आहे. आता आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला उत्तर काढायला सांगितलंय, गणित करायला सांगितलेलं आहे. सर 4. 4 का? सर ठीक 4. आहे. आता मी गणित तुम्ही पटकन गणित केलंय मी वाचेपर्यंत, हो की नाही? तर आता 4 उत्तर येते का बघूया. मी चौकोन करून ठेवलेला आहे. आता माईक बंद ठेवा सगळ्यांनी. आता ज्यांना उत्तर 4 कळालेलं नाहीये किंवा मला पण नाही माहिती उत्तर कोणतं आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे. मग आता आपण उत्तर कसं शोधायचं ह्याच्याकडे जाऊया. बघा, प्रिया दुकानात गेली, 14 रुपयाची वही आणली. आता मी इथं मोकळी जागा जिथं दिसते तिथं मी कच्चं गणित करतो. तुम्ही तसं कच्चं गणित ह्या जागेत करायचं नाही. तुमच्यासाठी प्रश्नपत्रिकेच्या खाली किंवा प्रश्नपत्रिकेच्या मागच्या बाजूला कोरं एक पान असतं, रिकामी जागा असते. त्या ठिकाणी तुम्ही कच्चं काम करायचं. कच्चं काम म्हणजे काय? गणित करायचं, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, भागाकार करायचा किंवा काही उत्तरं आपल्याला शोधायची असतील तर ती ओळीत मोजणं. तर त्यासाठी संख्या आपल्याला लिहायच्या असतील तर त्याला कच्चं काम म्हणतात. आणि हे कच्चं काम केलं तर आपलं उत्तर बरोबर येतं आणि बरोबर उत्तर शोधायला पण आपल्याला सोपं जातं. आता हे बघा, कुणीतरी श्रेयस कापसे स्क्रीनवरती तुम्ही जे करताय की नाही काहीतरी असं करतात
ते केलं की मला पण सगळ्यांच्या स्क्रीनवर दिसतं, तुम्हाला पण दिसतं आणि हे रेकॉर्डिंग मध्ये पण जातं. तर रेकॉर्डिंग मध्ये असं जायला नको. ह्यासाठी हाताची घडी घाला, पुस्तकात तरी बघा किंवा मोबाईलच्या स्क्रीनकडे तरी बघा, मोबाईलकडे बघा. हं? तुम्ही मोबाईलला स्पर्श केला, काहीतरी रेषा उठायला सुरुवात होतात मग. आणि ह्या रेषा उठल्या की मग गणित खराब दिसेल. मी तुम्हाला समजायसाठी रेषा मारतोय. ठीक आहे. आता सगळ्यांना सूचना समजली आहे. बघा, प्रियाने दुकानातून 14 रुपयांची वही, बघा मी 14 रुपयांची वही म्हणजे 14 अंक लिहिला आणि 5 रुपयाचं पेन घेतलं. मग 5 रुपयाचं पेन घेतलं म्हणजे 5 हा एक अंकी संख्या आहे. मग तुम्ही 4च्या खाली लिहिली. आता प्रियाला किती खर्च आला हे करूया. 14 रुपयाची वही घेतली आणि 5 रुपयाचा पेन घेतला. दोघांची बेरीज करायची. 14च्या पुढे 5 मोजले तर किती येतात सांगा बरं? एकानं सांगा. 19. अगदी बरोबर. 19 रुपये हे उत्तर आलं. म्हणजे 19 रुपये खर्च केले तिनं. आणि तिनं काय केलं? दुकानदाराला 20 रुपये दिले. तर दुकानदारात तिला किती रुपये परत देईल असं विचारलेलं आहे. मग 20 रुपयाची नोट होती. सर 4 नंबर. हा, बरोबर. आणि त्यातनं 19 रुपये खर्च झाले. मग दुकानदार काय करेल? 19 रुपये घेईल आणि 20 मधून 19 रुपये घेतले तर फक्त 1 रुपया दुकानदार परत देईल. आणि काय सांगितले उत्तरात? येणारे उत्तर देवनागरी संख्या चिन्हात लिहा. आता एक उत्तर कुठं आहे? 3 नंबर मध्ये पण आहे आणि 4 नंबर मध्ये पण आहे. पण 3 नंबर मध्ये आपल्याला उत्तर कशात लिहायचं आहे? देवनागरी संख्या चिन्हात, म्हणजे मराठीमध्ये. मराठीमध्ये देवनागरी अंक जो आहे तो आहे 4 नंबर पर्यायातला एक. आणि 3 नंबर जर उत्तर लिहिलं तर ते उत्तर आपलं चुकणार आहे. कारण 3 नंबरचं उत्तर जो एक अंक आहे हा इंग्रजीमध्ये आहे. त्यामुळे आपल्याला तशी उत्तरं लिहून चालणार नाहीत. बरोबर. तुम्ही उत्तर माझ्या आधी पण पटकन उत्तर शोधित. मी तर तुम्हाला समजावून सांगायसाठी शांतपणानं वाचायला लागलो, तोपर्यंत तुमची उत्तरं तयार होती. म्हणजे तुम्हाला गणित समजलेली आहेत. आता 6वा प्रश्न बघूयात. बरोबर शोधायची. म्हणजे 3 जोड्या चुकलेल्या आहेत आणि एकच उत्तर बरोबर आहे यातलं 4 पैकी. ते उत्तर बघा आता तुम्ही सांगायचं. हा, 4 2 नंबर. 2 नंबर. बरोबर जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 2. 2. बरोबर उत्तर शोधलंय. जोहान तर चांगलं लक्ष द्यायला काय, जोहान जोहान है की नाही? सगळेच जण तुम्ही चांगले लक्ष देताय. व्हेरी गुड. आता बघा, आपल्याला बरोबर जोडी शोधा म्हणून सांगितले. म्हणजे मराठी अंक आणि इंग्रजी अंक ह्यांची बरोबर जोडी असणारी संख्या कुठला पर्याय आहे? तर जोहाननं पटपट पटपट बघितलं आणि सांगितलं. काय बाकीच्या पण मुलांनी सांगितलं. म्हणजे मला जोहानचा आवाज ओळखला म्हणून मी सांगितलं बरं का. काही जणांनी, बाकीच्या मुलांनी पण उत्तरं दिलेली असणार आहेत बरोबर. तर तुमचं सगळ्यांचंच अभिनंदन. कारण इथं 643 आहेत आणि 43 मधला 6 बरोबर आहे, 4 बरोबर आहे, पण शेवटचं 6 चुकलं. म्हणजे 3 आणि 6 ही उत्तराची जोडी चुकीची आहे. हे आपण नंतर बघूया 2 नंबरचं. पण तिसऱ्या पर्यायात बघा, 215 आहे तर इथं 295 आहे. त्यामुळे मधला अंक इथं 9 आहे आणि इथं 1 आहे. त्यामुळे ही जोडी चुकलेली आहे. 739 आणि इथं 769 केले. म्हणजे मधला अंक जो आहे तो चुकीचा आहे. म्हणजे पहिली जोडी चुकीची आहे, तिसरी जोडी चुकीची आहे, चौथी जोडी चुकीची आहे आणि दुसरी जोडी जी आहे ती 326 ला 326 दोन्ही पण बरोबर आहे. आणि आपल्याला बरोबर जोडी ओळखा म्हटले म्हणजे दोन्ही बरोबर असणारी संख्या आहे 2. म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अगदी बरोबर. आता 7वं गणित बघूया. जर समजा मीटिंग संपली तर तुमचं तुम्हीच काय करायचंय? व्हॉट्सअपमध्ये जायचं, पुन्हा त्या लिंकवर क्लिक करायचं आणि पुन्हा जॉईन व्हायचं. आता हे लक्षात ठेवायचं तुम्ही. जरी वेळ झाला तरी सुद्धा आपण अशा पद्धतीने जायचंय. 7वं गणित बघूया. राहुलने आपल्याकडील 10 रुपयातील 3 रुपयांचा खाऊ घेतला. राहुलकडे 10 रुपये होते, त्यातला 3 रुपयाचा त्यानं खाऊ घेतला. तर त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहतील? थांबा, उत्तर सांगू नका. आणि येणारे उत्तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातल्या, म्हणजे इंग्रजीत उत्तर सांगा. आता सांगा उत्तर. सर 1. सर 1. व्हेरी सर गुड. 1.
पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. छान, अगदी बरोबर. कारण बघा, 10 रुपयातले 3 रुपयांचा खाऊ घेतला म्हणजे 10 रुपये मधले 3 रुपये कमी झाले, म्हणजे 7 रुपये उरले. आता उत्तर जे आहे ते 7 रुपये आहे. मग ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात म्हणजे इंग्रजी अंकामधले शोधायचंय. पहिलंच उत्तर 7 इंग्रजी अंकात आहे, पहिलंच उत्तर बरोबर आहे. दुसरं उत्तर 6 चूक आहे. तिसरं उत्तर 7 आहे पण मराठीत लिहिले त्यामुळे ते उत्तर चूक आहे. आणि शेवटच्या पर्यायातलं 5 लिहिले उत्तर, हे तर चूक आहे. म्हणजे बघा, आता हे तुम्ही असं लिहायचं नाही बरं का, चूक चूक चूक. तुम्हाला जर व्यवस्थित उत्तर समजलं तर तुम्ही काय करायचंय, पहिल्या नंबरचं वर्तुळ रंगवायचं आहे. त्यामुळे वर्तुळ रंगवण्यासाठी तुम्हाला जो 1 2 3 4 वर्तुळ दिलेले त्यातलं योग्य उत्तर आपलं जे आहे ते शोधून लिहायचंय. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 7 प्रश्न झालेले आहेत. आपले एकूण 15 प्रश्न आहेत. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. प्रश्न नंबर 8वा जरासा दिसत नाहीये, त्याला वर ढकलतो मी थोडा. ओके. हा, आता आपण 8व्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न 8वा काय आहे? दिलेल्या संख्येतील वेगळा पर्याय शोधा. वेगळं उत्तर कोणतं आहे शोधूया. 4, 6 आणि 1. 3 नंबर. अगदी बरोबर. 3 हे उत्तर आहे. का बरं रे? हा, सांग बरं. आयुष कोण सांगतंय? अनूप सांग. सर मी सांगू हा, सांग अनूप. सर. 3 नंबर उत्तर बरोबर आहे. पण मराठीत आहे पण पहिला अगदी बरोबर. 1 नंबर मराठी आहे. हा, दुसऱ्या नंबरचं उत्तर पण मराठीत आहे. तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे इंग्रजीमध्ये. आणि तिसऱ्या नंबरचं इंग्रजी आहे. चौथ्या आणि नंबरचं मराठी आहे. व्हेरी गुड, छान. चौथ्या नंबरचं मराठी. अगदी बरोबर. छान उत्तर सांगितलंस अनूप. बघा, पहिला पर्याय जो आहे 5, दुसरा पर्याय 4 आहे. हे दोन्ही मराठी अंक आहेत. आणि चौथं उत्तर सुद्धा मराठी अंक आहे. आणि तिसरं उत्तर मात्र इंग्रजी आहे. ते वेगळं उत्तर आहे. म्हणून आपण वेगळा पर्याय म्हणजेच तिसरं उत्तर बरोबर आहे. म्हणजे तिसरा वर्तुळ रंगवणार आहे आपण. व्हेरी गुड, छान उत्तर सांगितली. 9व्या प्रश्नाकडे जाऊया. दिलेल्या पर्यायातील चुकीचा पर्याय शोधा. चुकीचं उत्तर कोणतं आहे ते शोधायचंय. सांगा. 4 नंबर. व्हेरी गुड जोहान. सर 4 नंबर. जोहान. 4. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. सगळ्यांनी माईक बंद करा. आता लक्षात घ्या, तुम्हाला जर सगळ्यांना माहित आहे उत्तर 4 आहे आणि जोहाननं सांगितलं उत्तर 4 पहिल्यांदा, तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी सर 4 उत्तर आहे, अनुपने सांगायचं सर 4 उत्तर आहे, असं तुम्ही जर सांगत राहिला तर तो गोंधळ होतो. आणि हाच गोंधळ करू नका असं मी सुरुवातीला सांगितलं होतं सगळ्यांना. तर असं लक्षात ठेवा तुम्ही. आता सगळ्या जोड्या मराठी अंक आणि इंग्रजी अंकाची जोडी बरोबर आहे. 4 4 ची जोडी बरोबर आहे. 6 6 ची जोडी बरोबर आहे. पण चौथ्या पर्यायात 5 आणि 6 आहे, ही जोडी चुकीची आहे. त्यामुळं चौथा पर्याय हे उत्तर बरोबर आहे. आपण आता 10व्या प्रश्नाकडे जाणार आहे. 10वा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील वेगळा पर्याय शोधा. वेगळं उत्तर कोणतं आहे? एकच वेगळी संख्या कोणती तरी आहे, शोधा. पर्याय क्रमांक 3 नाहीये, पर्याय क्रमांक 2 उत्तर बरोबर आहे. आता माईक बंद ठेवा सगळ्यांनी. उत्तर बरोबर सांगितलंय. हो सर. बघा, पहिलं उत्तर आहे 7 इंग्रजी अंक आहे. दुसरं उत्तर मराठी संख्या आहे. तिसरं उत्तर आहे इंग्रजी संख्या. चौथं उत्तर आहे इंग्रजी संख्या. म्हणजे 3 वेग एकसारखे आहेत, इंग्रजी आहेत. आणि वेगळा पर्याय हे मराठीतला संख्या लिहिलेला तिसरा अंक, 3 अंक. दुसरं उत्तर जे आहे त्या दुसऱ्या उत्तराचं वर्तुळ तुम्हाला रंगवावं लागणार आहे. ओके. आता 10वा प्रश्न बघा. 10वा झाला, सॉरी.
11वा प्रश्न बघूया. 2 अंकी लहानात लहान संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? आता 2 अंकी चिन्मय उत्तर बरोबर सांगितले. व्हेरी गुड. अगदी बरोबर. 2 अंकी लहानात लहान संख्या 10 आहे, पण ती आपल्याला मराठीमध्ये लिहायला सांगितले. मग चौथ्या पर्यायातलं उत्तर पण 10 आहे आणि दुसऱ्या पर्यायातलं उत्तर पण 10 आहे. पण दुसऱ्या पर्यायामध्ये इंग्रजीमध्ये म्हणजे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलंय, त्यामुळे हे उत्तर आपल्याला योग्य नाहीये. आणि चौथ्या पर्यायातलं 10 जे आहे हे देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मराठीमध्ये लिहिलंय. त्यामुळे चौथा पर्यायाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं आहे. खूप छान. आता 12वा प्रश्न बघूया. 452 या संख्येतील दशक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचा आहे. आता मी 452 लिहितो काय, मी इकडे संख्या बघा, 452 आणि त्यातला दशक स्थानचा अंक म्हणजे मधला अंक. पर्याय क्रमांक 3. व्हेरी गुड. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ज्यांनी 3 उत्तर सांगितले, 3 नंबरचं उत्तर काय आहे? 5. दशक स्थानचा अंक एकक स्थानचा 2 आहे, दशक स्थानचा 5 आहे, शतक स्थानचा 4 आहे. आपल्याला सांगितले दशक स्थानचा. दशक स्थानचा म्हणजे 5 हा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, 5 हा अंक इंग्रजीमधला उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3. त्यामुळे 3 नंबरचं वर्तुळ तुम्ही रंगवायचं आहे. ओके. आता पुन्हा मी थोडस वरती घेतो, कारण 13 पर्यंत प्रश्न झालेले आहेत. 12 पर्यंत झाले, 13, 14 आणि 15 3 प्रश्न राहिलेले आहेत. तर 3 प्रश्नांची उत्तर आपण बघूया आणि थांबूया आज. चला. 13वा प्रश्न. खालील पर्यायातील चुकीचा पर्याय निवडा. चुकीचं उत्तर कोणतं आहे? आता बघा, प्रश्न कसे वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. चुकीचं उत्तर काय बघा, 5 आणि 5 बरोबर आहे, 6 आणि 3 चूक आहे, 7 आणि 8 चूक आहे. थांबा, 2 पण उत्तर चूक आहे. थांबा, सगळ्यांनी माईक बंद करा. ह्या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार आहे तुम्हाला. सांगा. चिन्मय, सगळ्यांनी माईक बंद करा. ओके. बघा, आता प्रश्न बघा वेगळ्या पद्धतीचा. हा एक नवीन प्रश्न. अशा पद्धतीचे प्रश्न गेल्या 2 वर्षापासून यायला सुरुवात झालेली आहेत आपल्या पेपरमध्ये, तिसरीच्या मुलांना सुद्धा. काय प्रश्न आहे? खालील पर्यायातील चुकीचा पर्याय निवडा. आता चुकीचा पर्याय काय बघा, अ, ब आणि क अशा 3 संख्या दिलेल्या आहेत, जोड्या. आणि 3 जोड्यांमधल्या चुकीच्या जोड्या कोणत्या आहेत बघा. पहिली उत्तरात काय लिहिले? 5 बरोबर 5. म्हणजे 5 इंग्रजीत आहेत आणि 5 मराठीत आहेत. ही तर जोडी बरोबर आहे. आपल्याला सांगितले चुकीचे पर्याय शोधायला. दुसऱ्यामध्ये काय सांगितलेत? 6 अंक इंग्रजी काढलाय आणि 3 अंक मराठी काढलाय. त्यामुळे 6 आणि 3 ही चुकीची जोडी आहे. चुकीचा पर्याय आहे, म्हणजे ब उत्तर चुकलेलं आहे. आता क कडे जाऊया. क मध्ये काय लिहिलेलं आहे? 7 आणि 8. बघा, 7 आणि 8 ह्या वेगवेगळ्या संख्या आहेत. त्यामुळे हे पण उत्तर चुकलेलं आहे. म्हणजे ब उत्तर चूक आहे आणि क उत्तर चूक आहे. बघा, क पण उत्तर चुकीची जोडी आहे आणि ब उत्तर पण चुकीची जोडी आहे. मग 2 उत्तर कधी असतात का अशामध्ये? नाहीत. पण आता प्रश्न बघा, आपले 4 उत्तर कोणती आहेत बघा. फक्त चूक आहे का? नाही, तर बरोबर आहे. फक्त ब चूक आहे का? ब चूक आहे, पण क पण चूक आहे. मग आता तिसऱ्या पर्यायात काय म्हटलं बघा, ब आणि क चूक आहे का? हा, इथं आपल्याला उत्तर सापडलं. ब पण चूक आहे. बघा, मी फुली बच्या पुढे पण फुली लिहिली, चूक आहे. आणि क च्या समोर सुद्धा फुली लिहिली, म्हणजे ते चूक आहे. ब आणि क चूक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर हे बरोबर. आणि चौथ्या पर्यायात काय म्हटले बघा, सर्व पर्याय चूक. असं तर काय नाही. ब उत्तर बरोबर आहे, ब आणि क चूक आहेत. म्हणजे तिसऱ्या पर्यायाचं उत्तर काय बघा, ब आणि क चूक आहेत. सर, 1 मिनिट थांबा बाळांनो. हा, हा. तर
या प्रश्नाचं उत्तर 13वेचं उत्तर सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा? एक मिनिट, माझं नेटवर्क बंद पडतंय. हा, सगळ्यांना उत्तर समजलेलं आहे असं समजूया आणि 14व्या प्रश्नाकडे आपण जाऊया. तर 14वा प्रश्न आता वाचतो मी. 1,600, मगाशी पण हाच प्रश्न होता बघा. 1,600 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? 1,600ला आपण मग इंग्रजी मराठीमध्ये म्हणतो 125. पर्याय क्रमांक अगदी बरोबर आहे, 3. पण 3 लिहिलंय का बघा रे इथं? पर्याय क्रमांक 3 लिहिलंय का 2 लिहिलंय? 2 आणि चौथी संख्या बघा, चौथी. 2 इथं पण 2 छापलं गेलंय, इथं पण 2 छापलं गेलं. इथं पाहिजे होतं 3 आणि इथं पाहिजे होतं 4. पण पुस्तक छापताना त्यांच्याकडनं चूक झालेली आहे बघा. पहिल्याचं उत्तर 1 आहे, दुसऱ्याचं उत्तर 2 पाहिजे, 3 पाहिजे आणि 4 पाहिजे. तर तिसऱ्या आणि चौथ्याचा पर्याय क्रमांक पण 2 झालेला आहे. तर असे त्यांच्याकडनं चुका झालेल्या आहेत, ह्या काय आपल्या चुका नाहीत. म्हणजे आता उत्तर सांगा कोणतं? 3 अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 3 म्हणजे 3 नंबरचं वर्तुळ आपल्याला रंगवलं पाहिजे. ओके. आता सगळ्यात शेवटचा प्रश्न 15वा. हा, आता 15वा प्रश्न नीट ऐका, अजिबात माईक चालू करू नका. मी प्रश्न व्यवस्थित वाचतो, वाचलं की तुम्हाला समजणार आहे आणि तुम्ही मग उत्तर द्यायचंय. जोता हा, कोण वाचणार आहे? चिन्मय. 15वा प्रश्न वाच बरं चिन्मय. चिन्मय, माईक चालू कर आणि वाच. पंधरा 15 रुपया होते. दादाने तिला आणखी 16 रुपये दिले. अनुप वाचू नको, अनुप. कडे एकूण किती रुपये होतील? येणारे देवनागरी संख्या चिन्हात लिहा. अगदी बरोबर, छान वाचलंस. आता आपल्याला बघा गणित सांगितलेलं आहे. आयुष, ऐका जरा. किती उत्तर आहे? हा, आयुष, तू 4 नंबरचं उत्तर सांगितलंयस, हे उत्तर बरोबर आहे. आता आपण सगळ्यांनी गणित करूया, कारण की नाही तुम्ही गणित पटकन केलं, खूप छान. आता आपण गणित बरोबर कसं आहे हे बाकीच्यांना पण समजून सांगूया. कमलकडे 15 रुपये होते आणि दादाने तिला आणखी 16 रुपये दिले, तर तिच्याकडे एकूण किती रुपये झाले? म्हणजे बेरीज करावी लागणार आहे. तर 16 आणि 15 यांची बेरीज करूया. बघा, 15, आता मला अक्षर माझं चांगलं दिसणार नाही, पण तुम्ही समजून दिसेल व्यवस्थित असं काढतो. 15 आणि 16 यांची बेरीज करायची आहे. तर बेरीज किती होते? 6 आणि 5 11. 11तला 1, हातचा 1 आणि 1 2 3, उत्तर आलं 31. आणि 31 हे देवनागरी संख्या चिन्हात उत्तर कुठं आहे? पहिलं पर्याय आहे इंग्रजीमध्ये. इंग्रजीत उत्तर आपल्याला शोधायचं नाहीये, देवनागरी म्हणजे मराठी. त्यामुळे 4 नंबरचा पर्याय आहे. त्यामुळं 31 नंबरचं उत्तर आहे 4 मराठीतलं. आता 15 प्रश्न आपले सोडवून झालेले आहेत. आता तुम्ही काय करायचं? जेवा आणि जेवण झाल्यानंतर या 15 प्रश्नांची उत्तरं, शेवटची जी वर्तुळ आहेत की नाही रंगवायची, योग्य उत्तर रंगवायचं वर्तुळ. 1 रंगवायचं का 2 रंगवायचं का 3 रंगवायचं का 4 रंगवायचं, या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय होणार आहेत? गोल रंगवायचा आज तुम्ही सराव करा झोपण्यापूर्वी. ठीक आहे. आपण आता काय करूया? थांबूया आणि तर आता आपण मगाचपासून पर्यंत मी काय तुम्हाला दिसत नव्हतो, आहे की नाही, आणि आता दिसायला लागलो. तर
आपण जो ऑनलाईन तास आज घेतला हा होता पहिल्या घटकावर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्ह यावरती आधारित होता. हे तुम्हाला समजले का? आता कुणी सुद्धा पुस्तकात बघायचं नाही, काही नाही, माझ्याकडे स्क्रीनकडे बघून सांगा माईक चालू करून. देवनागरी संख्या म्हणजे कशाला म्हणायचं? ज्याला येतंय त्यानं मराठी अगदी बरोबर. मराठी व्हेरी गुड. संख्या अगदी बरोबर आहे. आणि आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशाला म्हणायचं? इंग्रजी इंग्रजीला. व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. तर इंग्रजीमध्ये ज्या संख्या आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणतो. आणि मराठीतल्या ज्या आपण पुस्तकामधली जी आपली संख्या आहेत ह्या कसल्या संख्या आहेत? देवनागरी आहेत. आणि देवनागरी संख्या ह्या आपल्याला जास्त वापरात आहेत. कितवीपर्यंत? 4थी पर्यंतच. आणि 5वीत तुम्ही गेलात की तुम्हाला नेहमी एक गणितच्या वहीमध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी संख्याच लिहाव्या लागणार आहेत तिथून पुढे नेहमी. ठीक आहे. तर आज आपण गणितचा अभ्यास केला व्यवस्थित. तुम्ही सगळेजण व्यवस्थित जॉईन झाला आणि प्रश्नांची उत्तर पण दिली. फक्त जो गोंधळ करू नका म्हटला तर तो अजून काही संपत नाही, आहे की नाही? गोंधळ आपल्याला सगळ्यांना छान करायला येतो. कारण सगळेजण तुम्ही हुशार असल्यामुळे गोंधळ करताय, है की नाही? ज्याला काही येत नसतं तर तो गप्प बसला असता हाताची घडी घालून, काय नाही आपण उत्तर द्यायचं नाही, काय नाही. आपल्याला येत, काही काही मुलं आपल्यात अशी आहेत की प्रश्नांची उत्तरं येत आहेत पण उत्तरं देत नाहीत. मला काय प्रॉब्लेम झालाय कळत नाही, पण श्रेयस कापसे हुशार आहे पण त्याचं माईक चालू होत नाही का आवाज येत नाही का मला काय कळणं झालंय. ठीक आहे. आपल्यात काहीतरी त्याचा मोबाईलचा प्रॉब्लेम असेल एखाद्या वेळेला. तर असं करू नका. पण जोहान उत्तर देतोय, चिन्मय देतोय, अनूप देतोय, आदर्श देतोय, पुन्हा अनूप देतोय, पुन्हा नाही आवाज मला समजतायत. साईनं पण मध्ये मध्ये थोडा वेळ बोलत होता. आता ऋषिकेशचा आवाज काय मला ओळखला नाही, श्रेयसचा काय आवाज ऐकू आला नाही, देवराजचा आवाज काय कळाला पण नाही. तर ज्यांनी उत्तर त्यांची अभिनंदन. ज्यांना उत्तर येत होती पण बोलले नव्हते त्यांचं पण अभिनंदन. आणि ज्यांनी नुसते ऐकले त्यांचं पण अभिनंदन, आहे की नाही? सगळ्यांचंच अभिनंदन. आणि तुम्ही एवढे जॉईन झालात त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि आपण आता काय करायचं आहे?